हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपला नेहमीचा टॉपिक घेतलेला आहे. कित्येक वेळेला आपल्याला वाटते, अहो माझं कोणी कौतुकच करत नाही, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे, हां कोणी माझे कदरच नाही आहे कोणालाही माझी. मी आहे काही नाही नाही काही एकच आहे. हे घरात असेल, कधी ऑफिसमध्ये असेल, आणि हे लेडीजमध्ये जास्त घडते बरं का. काही पुरुषांमध्ये घडत असेल पण लेडीजमध्ये जास्त घडते. ते ताई एस्पेशली आपण लग्न होऊन सासरी येतो तेव्हा आपल्याला वाटते, नाही बाबा कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही, कोणी माझं कौतुक करत नाही, कोणी मला छान आहे तुझं, हे चांगलं आहे असं म्हणत नाही आहे. हां, असं का होते? असं होऊ नये तर आपण काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे. हे बघा, आधी लोकांनी आपल्याला ओळखायचे पेक्षा आधी आपण आपल्याला ओळखायला पाहिजे. कित्येक वेळेला काय झालेलं आहे, आपण स्वतःलाच ओळखलेलं नसतो. अहो, तुमच्यात कितीतरी गुण भरलेले आहेत, पण तुम्ही ते गुण बाहेर येऊ दिले नाहीत, ते कोणाला दिसले नाही, तर लोक तुमचं काय कौतुक करणार? त्यामुळे आधी स्वतःला आपण ओळखायला पाहिजे. स्वतःला आपण स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, स्वतःचं कौतुक करायला पाहिजे. आपण स्वतःवर कधी प्रेम करू, कधी आपण स्वतःचं कौतुक करू? स्वतःचे गुण आपल्याला दिसल्यावर. नुसतं कोणाचंही आपण कौतुक करतो का हो? आता ती मुलगी किती सुंदर रांगोळी घालते, तिचे त्या रांगोळी घालायचे गुण आहेत म्हणून आपण म्हणतो. किंवा ती कपडे किती सुंदर शिवतीये, तिचे ते सुंदर कपडे शिवायचे गुण आहेत. किंवा अमुक किती छान गाणं म्हणतीये, किती सुंदर नाच करतीये, किती छान स्वयंपाक करतीये. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुमच्यातले गुण तुम्ही बाहेर आणायला शिकायला पाहिजे. आता परवाची मला कॉमेंट आली, परवा नाही काल वाटते, प्रियंका ताई लिहिलं होतं, मला काल केकची ऑर्डर होती, रात्री करून दिली, आज परत ऑर्डर आली आहे. त्यांचे कॉमेंटमध्ये मला त्यांचा एवढा आनंद दिसला. म्हणजे तुम्ही तुमच्यातले गुण ओळखायला पाहिजे. अहो, लोकांना माहीत नाही तुम्ही काय चांगलं करता, मग लोक तुम्हाला कसं ऑर्डर देतील? 4 लोकांना कळायला पाहिजे का नाही? तुम्ही असं लोकांना करून दिलात, विकत दिलात, की इवन माउथ पब्लिसिटीमधनं सुद्धा तुमचे गुण बाहेर येतात, लोक तुम्हाला ओळखतात. मग छोटी मुलं तरी केकवाली काकू म्हणूनच ओळखतील, बघावं ते. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःला ओळखायला पाहिजे. आधी स्वतःवर प्रेम करा. नाही ते मला काहीच येत नाही, मी युजलेसच आहे, ती बघ किती छान आहे, दुसऱ्याचं गुणाचं आपण कौतुक करतो. म्हणजे ते आपल्याला त्या गुणांवर आपण प्रेम करतो, पण आपल्या गुणांवर आपण प्रेम करतो का? नाही. का? ते गुण तुम्ही बाहेरच येऊ दिले नाहीत, मग तुम्ही कसं प्रेम करणार? त्यामुळे आधी स्वतःला ओळखा, स्वतःवर प्रेम करायला लागा. स्वतःवर तुम्ही प्रेम करायला लागल्यावर तुम्हाला स्वतःचे गुण दिसतील, ते गुण आणि बाहेर येतात. मग बाहेरचे लोक पण ते गुण तुमचे ओळखायला लागतील. आणि मेन एक सांगू का, तुम्ही तुमचे गुण ओळखला की तुम्ही लोकांचे गुण सुद्धा ओळखू शकता, लोकांचं कौतुक करायला शिकता. आपण आपले गुणांनाच ओळखलं नाही तर आपण लोकांच्या गुणाचं काय कौतुक करणार हो? हे बघा, साधं कौतुक करायला आपल्याला पैसे पडत नाहीत, तरी कितीतरी लोक
दुसऱ्याचे चांगले गुणांना कौतुक करायचं मोठं मन नसते त्यांच्याकडे. का नसते? अहो, ते त्यांचेच गुण ओळखलेले नाही, त्यांना माहीत नाही, मग ते दुसऱ्याच्या गुणांना काय ओळखणार? त्यामुळे तुम्ही तुमचे गुण ओळखलात का नाही, तुमच्यातलं तुम्हाला चांगलं कळायला लागलं, तुम्हाला तुम्ही रेस्पेक्ट द्यायला लागलात, तुमची तुम्ही ताकद ओळखायला लागलात, की तुम्ही नॅचरली दुसऱ्यांची पण ताकद ओळखता, दुसऱ्यांचे पण गुण तुम्ही ओळखू शकता. आणि आपण ग्रो करायचं म्हणतो, आपण मोठं व्हायला लागते. आपली ग्रोथ म्हणजे काय? फक्त बाहेरची ग्रोथ आहे का? नाही. आपण आत्मा पण आपली आतली ग्रोथ पण व्हायला पाहिजे. आतली ग्रोथ म्हणजे काय? गुणांची ग्रोथ व्हायला पाहिजे. नाही ते बाहेरनं ग्रोथ होते, आपण लहान मूल मोठं मोठं होत जाते, दॅट इज कॉल्ड ग्रोथ. पैसेनं तुम्ही वाढत जातात पैसे, दॅट इज ऑल्सो ए फायनान्शियल ग्रोथ. पण आपली इनर ग्रोथ पण व्हायला पाहिजे, आपली आंतरिक वाढ व्हायला पाहिजे. वाढ म्हणजे ही कशाची वाढ असते? ही वाढ असते आपल्या गुणांची वाढ. आपले गुण कसे वाढायला पाहिजेत? पहिलं, आय शुड लाईक माय सेल्फ. माझं मी ओळखायला पाहिजे, माझं मी प्रेम करायला पाहिजे माझ्यावर. एवढं मी करायला लागले का नाही? मी स्वतःला ओळखायला लागले. माझी आसक्ती काय, माझं इंटरेस्ट काय, माझं फोकस काय, हे सगळं मी जाणू शकले की आपोआप आजूबाजूचे लोक सुद्धा माझं कौतुक करतात, रेस्पेक्ट देतात, प्रेम करतात. त्यामुळे आपण आधी काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट, आता काय करायचं तुम्ही हे मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे गुणांना ओळखा. आणि प्रत्येकाकडे खूप गुण देवानं दिलेले आहेत, खूप एनर्जी आहे आपल्याकडे, पण आपण ती एनर्जी वापरत नाही, त्यामुळे तुमचे गुण बाहेर येत नाहीत. त्यामुळे पहिली गोष्ट, तुम्ही शांतपणे बसा. मेडिटेशन झाल्यावर 10 मिनटं स्वतःबद्दल विचार करा. ओके, माझे काय गुण आहेत? मग हे गुण मी बाहेर यायला काय करायला पाहिजे? माझी आसक्ती कशावर आहे? माझं प्रेम कशावर आहे? माझं पॅशन कशावर आहे? हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे पुढचं पाऊल टाकायचं. पण एखाद वेळेस तुम्हाला आवडते पण तुमचे ते गुण नाहीत असं पण होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, मला गाणं आवडते पण मला गाणं म्हणायची क्षमता माझेत नाही आहे. मग मी गाण्यासाठी प्रयत्न करून चालेल का? नाही, मी एक हॉबी म्हणून ऐकायचं एन्जॉय करू शकते, पण ते मी माझं करिअर करू शकत नाही किंवा बाहेर 4 लोकांना मी गाणं म्हणून दाखवत नाही. हे पण ओळखायला पाहिजे. म्हणजे तुमचे प्लस पॉईंट ओळखता तसं तुमचे मायनस पॉईंट पण तुम्ही ओळखायला पाहिजे. नाही ते मला येत नाही तरी मी गाणं म्हणणार, गाणं करणार म्हटलं की चालेल का? नाही, त्याला काहीतरी आवाज असं काहीतरी लागते, उपजत काहीतरी युनिकनेस लागते. तर माझ्याकडे नसलं, मला आवडते, मग ठीक आहे ना, मी गाणं ऐकते, एन्जॉय करते, तेवढं बास आहे. पण मग मला माझे गुण बाहेर आणायला मग माझ्याकडे काय गुण आहेत हे बघूया. माझ्याकडे सुंदर स्वयंपाक करायला येतो, पुरणपोळी माझ्यासारखी कोणी करू शकत नाहीये, असं कुठलीही गोष्ट असू देत, त्या गोष्टींना तुम्ही वाव द्या. आणि वाव देत असलात का नाही, तुम्हाला तुमची ताकद कळेल आणि तुमचे हे प्लस पॉईंट्स
उद्या तुम्ही पैसा मिळवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तुम्ही म्हणाल अहो पैशाचं काय आहे मॅडम, अहो पैसा पण गरजेचा आहे. पैसा नसला की ह्या जगात कोणी विचारत नाही. तुम्हाला अनुभव असेल तुम्हाला पण, त्यामुळे पैशाला नाकारून नाही चालत. त्यामुळे तुमचे हे लायकिंग, तुमचे हे गुण बाहेर आले का नाही, आपोआप तुम्हाला नाव मिळते, प्रेम मिळते, सर्व काही मिळते आणि हळूहळू पैसा सुद्धा तुम्हाला मिळायला लागेल. त्यामुळे पहिलं काय करायचं, आपण स्वतःला वर प्रेम करायचं, स्वतःला लाईक करायचं. बाकीचे लोक माझ्यावर प्रेम करू देत, मला लाईक करू देत, न करू देत, आय एम लिस्ट बॉदर्ड. पण माझं मी तरी माझ्यावर प्रेम करते, माझं मला मी समजून घेते आणि आय लाईक माय सेल्फ. त्यामुळे लोक काय करतात ह्याच्याकडे बिलकुल विचार करू नका. लेट अदर्स लाईक मी ऑर नॉट, बट आय लाईक माय सेल्फ. त्यामुळे आज पहिला धडा तुम्हाला सर्वांना स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि स्वतःवर प्रेम करताना तुमचे चांगले गुणांना बाहेर येऊ द्या आणि जे वीक गुण, नको असलेले गुण असतात त्यांना स्वतःचे आयुष्यातनं डिलीट करायला लागा. बघा तुमचं आयुष्य बदलते विदिन शॉर्ट टाइम. हॅव ए गुड डे.